रात्रीचे 10 वाजले होते. बाहेर रिक्षा थांबली. रसिकाने झटकन आपल्या मुलाला आदित्यला उचललं आणि रिक्षावाल्याला पैसे देत ती घाईघाईने गेटमधून आत धावत आली. सर्वात आधी तिने दरवाजाची बेल वाजवली, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. बापरे, देव जाणे संदीप किती रागावला असेल आणि अजून दरवाजा का उघडत नाही. मनात घोळणाऱ्या विचाराने रसिका अस्वस्थ झाली. ती पुन्हा पुन्हा बेल वाजवत राहिली. जवळजवळ 20 मिनिटे ती दरवाजापाशी उभी राहून बेल आणि दरवाजा वाजवत होती. शेवटी दरवाजा उघडला. संदीपने एक कटाक्ष टाकला आणि न बोलता मागे वळून गेला. दरवाजा उघडताच रसिकाच्या छातीत साचलेला तणाव थोडा हलका झाला. ती आत शिरली, पण क्षणातच तिच्या लक्षात आलं, संदीपचा राग अजून ओसरलेला नव्हता. ती फक्त 4 पावलं टाकून घरात आली होती की संदीप ताडकन मागे वळला. त्याचा आवाज धारदार आणि थेट होता. बस, खूप झाला आता. माझा एवढा अपमान. काही गरज नाही इथून पुढे तुझ्या माहेरी जायची आणि तुझ्या त्या माहेरच्या माणसांचं नाव सुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस. संदीपचे शब्द जणू आदेश होते. त्याचं बोलणं ऐकून रसिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. पण संदीप, असं काय झालं? एवढी छोटीशी गोष्ट कोण मनाला लावून घेतं? संदीप हसला आणि त्याचं हसू उपरोधी आणि बोचणारं होतं. वा, पतिव्रता पत्नी म्हणे. ती गोष्ट तुझ्यासाठी छोटी असेल, पण मला, तुझ्या नवऱ्याला तिथे चेष्टेचं कारण बनवलं गेलं. तुझ्या माहेरी छोट्या जावयाची इज्जत होती. मी मात्र तिथे कोणीच नव्हतो. चहा, नाश्ता, ज्यूस, त्याच्यासाठी सगळं. आणि मी तिथे बसलो होतो, पण कुणी विचारलं सुद्धा नाही. आणि हे सगळं तुझी चूक आहे. रसिका, संदीप आता थेट तिच्यावर दोष ठेवत होता. माहेरी जावयाची इज्जत ठेवणं हे बायकोचं काम असतं. नवऱ्याची किंमत माहेरी कशी ठेवायची हे तू शिकायला हवं होतं. पण तू तर अगदीच मूर्ख. तुझ्या नवऱ्याचा मान सुद्धा तू तुझ्या माहेरी राखू शकली नाहीस. संदीपच्या मनात काय चलत होतं ते त्याच्या शब्दांमधून सडेतोड बाहेर पडत होतं. त्या सगळ्या गोंधळात छोटा आदित्य आईच्या मांडीवर शांतपणे बसलेला होता, पण त्याचे डोळे रडावलेले दिसत होते. त्याचा चेहरा गप्प पण उदास होता. पण संदीपला हे काहीच दिसलं नाही. रसिकाला मुलाला घेऊन खोलीत जावंसं वाटत होतं, पण तिचे पाय हलत नव्हते. 20 ते 25 मिनिटं संदीप तिच्या आईवडिलांना, माहेरच्या लोकांवर शिव्यांचा सरबत्ती उधळत राहिला. त्याच्या बोलण्यातून केवळ राग नव्हता, तर एक विषारी तिरस्कार ओसंडून वाहत होता. प्रत्येक शब्द जणू रसिकाच्या आत्मसन्मानावर घाव घालत होता. तिचं संपूर्ण अस्तित्व चिरडून टाकलं जात होतं. ती फक्त तोंड बंद करून ऐकत होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण आवाजाचा एकही हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडत नव्हता. शेवटी संदीप खोलीत जाऊन झोपून गेला. रसिकाने हळूहळू आदित्यला उचललं. त्याला आपल्याबरोबर खोलीत नेलं. पलंगावर झोपवलं आणि डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याच्या धारेतून त्याच्या कपाळावर हलकेच हात फिरवत त्याला झोपवू लागली. तेवढ्यात खोलीत घोरण्याचा आवाज घुमू लागला. संदीप आपल्या सगळ्या संतापाचं ओझ रसिकावर टाकून निर्धास्त झोपला होता. आणि हे पाहून रसिकाचं मन कोलमडून गेलं. काय माणूस आहे हा! दुसऱ्यांच्या आनंदात खोडा घालणं, दुसऱ्याला कमी लेखणं हाच उद्देश आहे का? स्वतःच्या कुटुंबासाठी कधी शब्द काढणार नाही, पण माझ्या माहेरच्यांना मात्र मनसोक्त शिव्या, अभद्र बोलणं, ह्याला अजिबात काही वाटत नाही. विचार करता करता रसिका हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर आडवी झाली. पण झोप काही लागत नव्हती. किती मोठ्या स्वप्नांची पाखरं घेऊन ती संदीप सोबत या घरी आली होती. घरात सासू, सासरे, दीर, जाऊबाई, नणंद सगळेच होते. एकत्रित आणि सुखी वाटावं असं कुटुंब. पण संदीपच्या आईवडिलांनी आधीच 2 स्वतंत्र घरं बांधून ठेवली होती. लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांनी संदीप आणि रसिकाला त्या घरात राहायला पाठवलं आणि स्वतः मोठ्या मुलासोबत राहू लागले. खरं तर रसिकाला सासरी इतर कुणाकडूनही कोणताही त्रास नव्हता. घरातले सगळेच चांगले स्वभावाचे होते. पण एक गोष्ट सलत होती. संदीप मात्र कायम आपल्या आई आणि वहिनीसमोर तिचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा अवमान करत असे. छोट्या छोट्या कारणांवरून नाराज होत असे आणि त्यामुळे रसिकाच्या माहेरचे लोक संदीप बरोबर बोलताना अगदी शब्द ना शब्द मोजून बोलायचे. गेल्या वर्षी रसिकाच्या बहिणीचं लग्न होतं. वऱ्हाड आलं होतं. विधी सुरू होते. आई वडील धावपळीत व्यस्त होते.
लहान भाऊ अर्जुन दुसऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला होता, म्हणून शंकररावांनी, रसिकाच्या वडिलांनी संदीपवर थोडं जबाबदारीचं काम सोपवलं. लग्न गार्डनमध्ये होतं आणि नववधूचे दागिने व पैशांची देखरेख करण्यासाठी त्यांनी संदीपला एका खोलीत बसवलं, तेही फक्त 1 तास. आणि तो एकटाही नव्हता, त्याच्याबरोबर रसिकाच्या आत्याचा नवरा होता. केटरिंगवाल्यांना सूचना दिल्या होत्या, चहा, नाश्ता, पाणी वेळेवर पोहोचवण्याच्या. कोणतीही गैरसोय ठेवली नव्हती. तेव्हा संदीप काहीच बोलला नव्हता, पण 15 मिनिटांनीच त्याने या गोष्टीवरून वाद घातला. माझा अपमान केला जातोय. मी जावई आहे की चौकीदार? खोलीच्या कोपऱ्यात मला राखण करायला ठेवलं आहे आणि बाकी सगळे पाहुणे बाहेर मजा करतायत. रसिकाच्या मामांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण संदीप काही ऐकायला तयार नव्हता. तो तडक उठून घरी जायला निघाला, तेव्हा रसिकाच्या मामांनी लगेच रसिकाला फोन केला. संदीप रागावून घरी निघाला आहे. रसिका आणि अर्जुन दोघेही धावत गेटवर आले. हात जोडून विनवण्या करत संदीपला कसंबसं थांबवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. नातेवाईकांनी हा तमाशा पाहिला होता. जेव्हा रसिकाच्या आईवडिलांना ही घटना समजली, तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. ते स्वतः संदीपशी बोलायला येणार होते, पण रसिका आणि अर्जुनने त्यांना थांबवलं. पण पाहुण्यांमध्ये बातमी पसरलीच. संदीपचा स्वभाव कसा आहे हे सगळ्यांना समजलं. घरी आल्यानंतरही संदीपने याच घटनेवरून रसिकाला खूप काही बोलून दाखवलं. एक दिवस जेव्हा सासू सासरे घरी आले आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी संदीपला जोरात सुनावलं. तेव्हा कुठे संदीप शांत झाला. आणि आज अर्जुनचा साखरपुडा होता. यावेळी शंकरराव प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलत होते, त्यामुळे त्यांनी संदीपकडे कोणतीही जबाबदारी सोपवली नव्हती. उलट आपला धाकटा जावई रोहित याला सगळ्या सामानाची जबाबदारी दिली होती आणि रोहितही ती जबाबदारी हसतमुखाने पार पाडत होता. साखरपुड्याचा कार्यक्रम होईपर्यंत रोहितनं सगळं सामान नीट सांभाळून ठेवलं होतं आणि तो रागिणीच्या मामांबरोबर बसला होता. दोघं गप्पा मारत होते, हसत खिदळत होते. हे सगळं पाहून उपस्थित पाहुणे रोहितचं खूप कौतुक करत होते. जो कोणी त्याच्याशी भेटत होता तो त्याचं मन मिळावू स्वभावाची प्रशंसा केल्याशिवाय राहत नव्हता. रोहित आणि मामा एका कोपऱ्यात बसले होते, त्यामुळे चहा, नाश्ता सारं काही त्यांच्याजवळ नेलं जात होतं. हे पाहून संदीप मनोमन चिडत होता. त्याला वाटत होतं की छोट्या जावयाला खूपच जास्त आदर दिला जात आहे आणि आपल्याकडे कुणीही लक्ष देत नाही. याच चिडीच्या भरात संदीपनं साखरपुड्याचा कार्यक्रम अर्धवट सोडला आणि थेट घरी परतला. रसिकानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. रसिका मात्र कार्यक्रम मध्ये सोडून जाऊ शकत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांना कारण सांगण्यात आलं की संदीपला एक महत्त्वाचं काम निघालं म्हणून तो गेला आहे. पण तिचे वडील शंकरराव यांना तिच्या मनातलं काहीसं उमजलं होतं. तरी सुद्धा त्यांनी तिथे काहीही बोलणं टाळलं. नव्या पाहुण्यांसमोर वाद घालायचा नव्हता. साखरपुडा पार पडल्यानंतर देखील शंकरराव रसिकाला परत सासरी पाठवायला तयार नव्हते. पण तिच्या आईने समजावलं आणि मग रसिका सासरी परत आली आणि त्यानंतरच हा सगळा गोंधळ झाला. विचार करत करत रसिकाला केव्हा झोप लागली तिलाही समजलं नाही. सकाळी दरवाजाची बेल वाजली तेव्हा ती जागी झाली. उठून घड्याळाकडे पाहिलं, सकाळचे 8 वाजले होते. हे देवा, आज तर खूप उशीर झाला. संदीप उठला की नाही दरवाजा उघडण्याआधीच ती मनात विचार करत होती. झटकन खोलीच्या दरवाजाजवळ आली तर पाहिलं संदीप अजूनही झोपेतच होता. आता तर नक्की ओरडा खावा लागणार, ती मनात म्हणाली. कारण याच वेळी संदीप नेहमी ऑफिससाठी तयार होत असे. इतक्यात पुन्हा बेल वाजली. ती पटकन तोंड धुवून केस नीट करून कपडे सावरून दरवाजाजवळ आली आणि दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली. तिचे आई वडील आणि संदीपचे आई वडील सगळेच दरवाजासमोर उभे होते. एवढ्या सकाळी, तेही एकत्र, सगळेच कसे काय आले? ती अजून विचारातच होती. तेवढ्यात संदीपची आई तिला थोडं बाजूला करून घरात आली आणि सरळ त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ जाऊन दरवाजावर टकटक करून म्हणाली, संदीप बाळा बाहेर ये, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आईचा आवाज ऐकून संदीप दचकून उठून बसला.
स्वतःही तो आश्चर्यचकित झाला होता. हातपाय धुवून तो बाहेर आला. पाहिलं तर फक्त त्याचे आई वडील नव्हे तर रसिकाचे आई वडीलही हॉलमध्ये बसले होते. ते दृश्य पाहून त्याच्या तोंडून शब्द फुटेना. त्याला वाटलं रसिकाने तिच्या आई वडिलांना बोलावलं आहे, त्यामुळे त्याने तिच्याकडे रागाने डोळे वटारले. पण तेवढ्यात संदीपचे वडील म्हणाले, संदीप बाळा, काल रात्री या घरात काय तमाशा झाला होता. शेजारी सांगत होते की रात्री सुनबाई 20 ते 25 मिनिटं दरवाजात उभी होती, बेल वाजवत होती, पण तू दरवाजा उघडला नाहीस. काही विशेष नाही झालं, मला झोप लागली होती म्हणून उशीर झाला. संदीप घाबरत म्हणाला, असं का? पण आम्ही तर असं ऐकलं आहे की तू रसिकाला तिच्या माहेरच्याशी सगळं नातं तोडून टाकायला सांगितलं आहेस. काल तू जे मोठमोठ्याने ओरडत होतास ना, ते सगळं तुझ्या शेजाऱ्यांनी ऐकलंय. आणि हे तुझे सासू सासरे काय बोलत आहेत त्याबद्दल पण स्पष्टपणे सांग. असं काय घडलं होतं साखरपुड्याच्या कार्यक्रमामधूनच तू मध्येच उठून निघून गेलास? अचानक संदीपची आई बोलली. आता संदीप काय बोलेल? त्याने मान खाली घातली. आम्ही तुलाच विचारतो आहोत, असं मान खाली घालून उभा राहू नको, स्पष्ट उत्तर दे. संदीपचे बाबा थेट म्हणाले. संदीप बोलू लागला, बाबा, मी काय या लोकांशी संबंध ठेवू? यांनी माझा किती अपमान केला आहे. छोट्या जावयाला डोक्यावर बसवले, सगळं काम त्याच्या सल्ल्याने होतंय, प्रत्येक गोष्ट त्याला हातात आणून देत होते आणि मला तर कधी किंमतच दिली नाही. मग सांगा, अशा लोकांशी माझं मन कसं होईल नातं जोडायचं? अच्छा, तर ही आहे खरी गोष्ट. संदीपच्या वडिलांनी थोडक्या शब्दात उत्तर दिलं. संदीप बाळा, इज्जत कमवावी लागते, फक्त तोंड फुगवून बसल्याने ती मिळत नाही. जावई आहेस म्हणून आपोआप इज्जत मिळेल असं नाही. म्हणूनच सांगतोय, आधी स्वतःचा स्वभाव सुधार आणि आत्ताच्या आत्ता तुझ्या सासू सासऱ्यांची आणि रसिकाची माफी माग. पण संदीप अजूनही आपल्या तोऱ्यातच उभा राहिला. हे पाहून त्याचे बाबा कठोर शब्दात म्हणाले, ठीक आहे, माफी मागायची नसेल तर राहू दे. व्याही त्यांची मुलगी कायमची घेऊन जात आहेत. ते यासाठीच आले होते. पण आम्ही विचार केला, एकदा प्रयत्न करून बघू, म्हणजे तुझा संसार उद्ध्वस्त होणार नाही. पण आम्हालाही यावर काही आक्षेप नाही. तसंच नाती सांभाळणं तुझ्यासारख्याला जमणार नाही, हे आता स्पष्ट झाले. हे ऐकून संदीप अवाक होऊन रसिकाकडे पाहू लागला. पण रसिका शांत होती. तेव्हा तो आपल्या वडिलांकडे वळून म्हणाला, बाबा, तुम्हालाच माझा संसार मोडायचा आहे का? तुम्हाला या लोकांची चूक दिसत नाही का? तेव्हा त्याचे बाबा शांत पण ठामपणे म्हणाले, संदीप बाळा, चूक कोणाची आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे. गेल्या वेळी तुझ्या मेहुणीच्या लग्नात त्यांनी तुला सगळ्या सामानाची जबाबदारी दिली होती. प्रत्येक गोष्ट तुला विचारून करत होते. तेव्हा तुला वाटलं की त्यांनी तुला चौकीदार बनवले आहे आणि यावेळी तुला काहीच विचारलं नाही. तेव्हाही तुला वाईट वाटते. मग सांग, नातं टिकवायचं कसं? थोडं थांबून ते पुढे म्हणाले, आता दूरचा विचार करू नको. फक्त इतकं सांग, तुला तुझ्या बहिणीचं लग्न तुझ्यासारख्या माणसाशी लावायला आवडेल का? जर उत्तर हो असेल तर आम्ही रसिकाला थांबवतो. पण जर उत्तर नाही असेल तर आधी सर्वांची माफी माग, नाहीतर हे नातं इथेच संपव. आणि लक्षात ठेव, आम्ही यापुढे तुझ्या या वागणुकीला पाठिंबा देणार नाही. संदीपची आई ही स्पष्टपणे बोलली. संदीप हे सगळं ऐकून स्तब्ध उभा राहिला. शेवटी संसार त्याचाच मोडत होता आणि त्याचे आई वडीलही आता त्याची बाजू घेत नव्हते. थोडा वेळ विचार केल्यानंतर संदीपने पुढे होऊन रसिका आणि तिच्या आई वडिलांची माफी मागितली आणि भविष्यामध्ये असं गैरवर्तन पुन्हा होणार नाही असा शब्द दिला. जेव्हा अर्जुनचं लग्न होतं तेव्हा संदीप अगदी शांत होता. माणसाचा स्वभाव पटकन बदलत नाही हे खरं आहे, पण कमीत कमी आता तो रुसून पळून जाण्याइतका लहान मनाचा राहिलेला नव्हता. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.